मंडळी नमस्कार. आपण आज नागपूर जिल्ह्यातील खापरी या गावी आलेलो आहे मित्रांनो. आणि इथल्या ह्या गावामध्ये मित्रांनो महिला कशा प्रकारे कुक्कुटपालन करतात व आपल्या कुटुंबाला कसा हातभार लावतात याची माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठेही स्किप न करता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा. मित्रांनो या गावामध्ये सर्व दूर जिकडं तिकडं मित्रांनो तुम्हाला कोंबड्या दिसणार आहे. तर मित्रांनो आता ह्या महिलेच्या घरी बघा. आता ह्या मित्रांनो कोंबड्या आहे आणि कशा प्रकारे ते संगोपन करतात. तर इथून बऱ्याच प्रमाणात मित्रांनो लोक येतात आणि गावरान कोंबड्या ह्या कोंबडे खरेदी करतात आणि मित्रांनो बऱ्याचपैकी महिलांना एक चांगला आर्थिक नफा होतो मित्रांनो. आता इथे बघू शकाल तर मित्रांनो संपूर्ण कोंबड्या ह्या घराच्या आजूबाजूला मुक्त संचारमध्ये चरत असतात मित्रांनो. इथे त्यांना उकिरडा मिळतो, हिरवं गवत मिळते मित्रांनो, किडे माकोडे मुंग्या अशा ठिकाणी मित्रांनो हे संगोपन करत असते. तर तुम्ही पाहू शकाल तो समोरचा कोंबडा बघा मित्रांनो किती सुंदर आणि देखणा आहे मित्रांनो. आणि इकडे बघाल तर इकडे मित्रांनो ह्या संपूर्ण कोंबड्या अशा घराच्या अवतीभोवती ह्या चरत असतात मित्रांनो. व त्यांना एक रात्रीच्या मुक्कामासाठी असे मित्रांनो खुराडे प्रत्येक घरी लावण्यात आले आहे मित्रांनो. संपूर्ण गावात मित्रांनो प्रत्येक घरी निदान नाही तर 10, 15, 20 अशा कोंबड्याचे संगोपन मित्रांनो आजूबाजूला लोक करतात घराच्या पडवीमध्ये. आता इथे बघू शकता तुम्ही की आता कशा प्रकारे ते संगोपन करतात. चला बघूया आपण आता समोर. आता मित्रांनो आपण जाऊया दुसऱ्या घरी. आता बघू शकाल तुम्ही. आता इथे हे कोंबडी बघा किती सुंदर मित्रांनो देखणी कोंबडी. साईज बघू शकता तुम्ही कोंबडीचा किती सुंदर आहे. आता आपण आलो आहे ह्या दुसऱ्या घरी. आता बघू शकता सकाळची वेळ आहे मित्रांनो आणि ह्या कोंबडीने बरेचसे असे सुंदर पिल्लं पाणी वगैरे दिलं आहे तिला. असं का तिला अंडे दाखव अंडे नाही का खूळ आहे फक्त. आता आपण मित्रांनो इकडं आलो आहे. आता इकडे बघा. आता इकडे हा एक कोंबडी आहे मित्रांनो. आता आपण मित्रांनो ह्या बाजूच्या घरी आलो आहे. आता इथे मित्रांनो पाहू शकता कसे खुराडे आहे. अंडे दिले आहे का दिले अंडे दिले एकच आहे का. आता बघू शकता मित्रांनो रस्त्याच्या दोन्ही बाजूला जिकडे तिकडे आपल्याला संपूर्ण कोंबड्यात दिसणार आहे. आता इकडं आलो आपण. हा इकडे पटांगण आहे. ती इथे मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता यांना कुत्रे याचा वगैरे मित्रांनो आपण माहिती काढली तर यांना असं एक युजफुल वातावरण झालं आहे मित्रांनो. कुत्रे वगैरे यांना काही करत नाही. हे सापडतच नाही मित्रांनो त्यांच्या तावडे. असे निवांत आराम करतात खाद्य खाऊन झाल्यानंतर. तर मित्रांनो अशा प्रकारे हे संगोपन केल्यामुळे त्यांना एक रोजचा पैसा अंडी विक्री, मांस विक्री तसेच मित्रांनो कोंबडे वगैरे विकण्याच्या ह्या पैशातून मित्रांनो त्यांचा एक सिलेंडरचा, किराण्याचा, मुलांच्या खाऊचा खर्च व बऱ्यापैकी मित्रांनो एक पैसासुद्धा शिल्लक राहतो. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या महिला गावरान कुक्कुटपालन करतात. आता बघू शकाल मित्रांनो इथं उकिरडा आहे. उकिरड्यावर ह्या मुक्त संचारमध्ये बघा इथे छोटी पिलं पण आहे ह्या कोंबडीबरोबर. आणि तिकडे बघा तो कोंबडा एक उकिरड्यावर आणि काही कोंबड्या पण आहे मित्रांनो. अजून आपण तुम्हाला आता समोर दाखवणार आहोत दुसऱ्या बाजूला. हे बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे खुराडे हे घराच्या आजूबाजूला अवतीभोवती आहे. आणि ह्या गावातले मित्रांनो घरंसुद्धा चांगली आहे. हे बघू शकता इथे. आता ह्या बाजूच्या कुक्कुटपालन करतो. इकडे बघा संपूर्ण कोंबड्या ह्या सकाळी आता मित्रांनो सोडून दिल्या आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला काही कोंबड्या दिसत नाही. त्या झुडपामध्ये मित्रांनो भरपूर अशा कोंबड्या घुसलेल्या आहेत आतमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे हे संगोपन करते. आणि मुक्त संचारमध्ये पक्षी असल्यामुळे मित्रांनो पक्षाच्या
पंखामध्ये चकाकीपणा असतो. आता इथे बघू शकता आपण, इकडे गावाच्या एका बाजूला आलो आहे मित्रांनो. आता इथे खुराड्यामध्ये तुम्ही बघू शकता किती कोंबड्या आहे. काही बाहेरसुद्धा सोडल्या आहे मित्रांनो. सकाळची वेळ आहे. आता ते पक्षी आता वाट पाहत आहे बाहेर सोडण्याचा. बघू शकता किती चांगल्या चांगल्या कलरच्या मित्रांनो इथे कोंबड्या आहे. ही व्हाईट कोंबडी खूप चांगली आहे मित्रांनो. आता इथे गाईचं संगोपन व शेळीचं संगोपन होते आणि जे काही मित्रांनो इथे उकिरडा तयार होतो शेणाचा, त्याच्यामध्ये मित्रांनो भरपूरसे असे जीवजंतू असतात. ते कोंबड्याचे भक्ष्य बनतात व त्यांना ते एक प्रकारचा चांगला प्रोटीनयुक्त खाद्य मित्रांनो फ्रीमध्ये कमी जागेमध्ये मित्रांनो मिळून जाते. त्यांना काही फारसं असं दूर जावं लागत नाही, कारण इथे मित्रांनो गाईचेच इतके शेण निघते. आणि शेळ्याचे बघू शकता इथे शेळ्या किती भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो. एक चांगलं पक्क शेड बांधण्यात आलं आहे इथे बकऱ्यांसाठी व त्यांच्या साईडला मित्रांनो ह्या कोंबड्या असतात. काही पिल्लं व कोंबड्या आहे मित्रांनो. इथे हे करडं आहे मित्रांनो शेळीचं. बघू शकता आपण कशा प्रकारे इथे शेड बांधलं आहे. एक चांगलं दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीचं शेड आहे मित्रांनो. आणि इथे साईडला त्यांचं घर आहे. हे छोटंसं करडं आहे मित्रांनो. बघू शकता आपण संपूर्ण शेड. आणि इकडे हे गाईचं संगोपन आहे मित्रांनो. आता बरेचसे इथं त्यांचे कामं चालू आहेत, त्या कारणाने मित्रांनो आपण त्यांना डिस्टर्ब केलं नाही. बघू शकता इथे कोंबड्या काही सोडलेल्या आहे मुक्त संचारमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या गावामध्ये हा व्यवसाय चालत असतो. हा कुत्रा बघा मित्रांनो यांच्याचकडला आहे फार्मवरचा. तर काही कोंबड्या मित्रांनो यांच्या ह्या खूड बसल्या आहे. काही अंडे विक्री भरपूर चालते. हे पिलं आहे मित्रांनो. काही आतमध्ये सुद्धा मित्रांनो काही कोंबड्या आहे. आता हे कुत्रे बघा